की या राज्याचं जे सरकार आहे, जे काही सरकार 3 पक्षाचं सरकार स्थापन झालेलं आहे, खरं तर हे सरकार स्थापन करण्यामागची प्रमुख भूमिका जी आहे, मला तर वाटतं की ती आज तगायत कोणीतरी म्हणतंय की कुठल्या तरी पक्षाचं हे बळ होतं, यामागं कोण आहे, अनेक राजकीय नेत्यांची नावं या ठिकाणी घेतली जातात। परंतु मला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की जर तसं बघितलं तर हे सरकार शेतकऱ्यांनी बनवलेलं सरकार आहे। कारण की आपण जर बघितलं भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी सत्तेत भारतीय जनता पक्ष होतं। भारतीय जनता पक्ष कदाचित शेतकऱ्यांच्या काही समस्या दूर करण्यास कदाचित कमी पडलं आणि म्हणून शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने हे सरकार घालवलं। 105 लोक जी भारतीय जनता पक्षाची आली ती आपण जर नीट बघितलं तर ती शहरातून आलेली लोक आहेत। ग्रामीणमधून जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंबहुना काँग्रेस असेल, हे सगळे जी लोक निवडून आले तर ही ग्रामीण भागातून निवडून आले। ही शेतकऱ्यांनी तिथं त्याचा रोष त्या ठिकाणी दाखवलाय आणि म्हणून आजचं जे सरकार झालंय तयार, तर याला कारणीभूत 100% आणि खात्रीशीर सांगतो ते आपल्यालाही ज्ञात आहे की शेतकरी या गोष्टीला कारणीभूत आहे। शेतकऱ्यांनी बनवलेलं हे सरकार आहे आणि म्हणून थोडंसं त्या ठिकाणी आम्हाला या सरकारवर विश्वास होता किंबहुना आजही आहे। कारण की सरकार बनल्यानंतर 2-3 महिन्यानंतर लगेच करोनाचं हे संकट आपल्या देशावर राज्यावर आलं आणि सरकारला काम करण्यास खीळ बसली असं आपण समजूया। खरं तर सरकारचं काम अजून आपण बघितलेलं नाही, या सरकारकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु आता कुठेतरी असं वाटतं की अपेक्षा भंग होत आहे की काय। शेतकऱ्याच्या जीवावर जर हे सरकार जर बनलेलं आहे आणि आज शेतकऱ्यांना असं वाटायला लागले, आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की सरकारने फक्त आमच्या मताचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं, परंतु शेतकऱ्याकरता कुठलंही आज निर्णय सरकार घ्यायला तयार नाही। शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांनी स्वतःला निवडणुकीमध्ये घोषित केलं, परंतु त्या प्रकारचे निर्णय काय झाले नाही। आपण जर बघितलं असेल की जी कर्जमाफी 2 लाखाच्या आधी जी कर्जमाफी, आजही पण त्याच्यामध्ये बरीचशी लोक आहेत की ज्यांचं कर्ज 2 लाखाच्या आत आहे, परंतु ते अद्यापही त्यांना पैसे मिळालेले नाही। किंवा दुसरा टप्पा जो होणार होता की 2 लाखाच्या पुढचा निर्णय जो आहे, मग त्यांना 2 लाख रुपये देऊन थांबायचं की 2 लाखाच्या पुढे जायचं, हा निर्णय सुद्धा सरकार घ्यायला तयार नाही। आणि त्यामुळे झालंय काय की शेतकऱ्याला भूमिका आज घेणं अवघड झालंय। आमच्या काही शेतकऱ्यांनी म्हणजे बऱ्याच अंशी शेतकऱ्यांनी जे 2 लाखाच्या पुढील असतील किंवा जे 2 लाखाच्या आत आहे, परंतु काही चुकांमुळे त्यांना अद्यापर्यंत लाभ मिळालेला नाही, तर या शेतकऱ्यांना खरं तर आज त्यांनी बँकेतले व्यवहार त्यांचे थांबलेले, कारण कर्जमाफी मिळत ह्या सगळ्या आशेखाली ते बँकेत पैसे भरत नाही, त्यांचे सगळे अकाउंट बँकेंनी सीज केलेले आहेत। तर माझी कृपया सरकारला विनंती आहे की सरकारने या गोष्टीकडे खऱ्या अर्थानं लक्ष द्यायला हवं, कारण की त्याचे बँकेचे व्यवहार बंद झाले, बँकाही त्यामुळे अडचणीत येत आहेत आणि म्हणून ही जी कर्जमाफी आहे, आज सरकारकडं कोविडच्या या संकटामुळे सरकारकडे पैसे नाहीत, सरकार पैसे उपलब्ध करत आहेत, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, परंतु तरी सुद्धा या गोष्टीला पूर्णतः रूप देणं सरकारला गरजेचं आहे। म्हणजे कुठेतरी आता ह्या गोष्टी संपवल्या पाहिजे। सरकारने सांगितलं पाहिजे की 2 लाखाच्या पुढे आम्ही किती देणार किंवा जे आतले लोक आहेत जे राहिलेले त्यांना आम्ही कधी देणार, हे तरी किमान सांगितलं पाहिजे, जेणेकरून बँकेचे अकाउंट जे आहेत आमचे जे सीज केलेले आहेत बँकेने, ते आमचे व्यवहार पूर्वत चालू होतील, जेणे आमच्या अडचणी कमी होईल। दुसरी गोष्ट, सरकार आल्यानंतर विजेचा प्रश्न जो होता की दिवसा वीज देऊ असं सरकारचं म्हणणं होतं, तिन्ही पक्षांचं म्हणणं होतं, परंतु अद्यापर्यंत दिवसा वीज मिळत नाहीये आणि त्यामुळे तीही सरकारला विनंती राहील की शेतकऱ्याला जी वीज आपण देतात ती खऱ्या अर्थानं दिवसा आपण द्यावी। आज खरं तर या निमित्तानं मी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की आम्ही आजपासून राज्यभर दौरा करून जो संप आम्ही ज्या वेळेला आम्ही 2 वेळेला
किसान क्रांती म्हणून 2 वेळेला आम्ही आंदोलन केली. पहिलं आमचं आंदोलन म्हणजे जो संप होता, आम्ही त्याच्यापूर्वी जवळपास 5 ते 6 महिने संपूर्ण राज्यातून त्या ठिकाणी लोक गोळा केले आणि संपूर्ण राज्यातून तो संप त्या ठिकाणी उभा राहिला. खरं तर आपले आभार आहे, 50% वाटा मी म्हणेल की पत्रकार बांधवांचा आहे, कारण की शेतकरी पुत्र पत्रकारांमध्ये आहेत. त्या काळामध्ये संपाची जी भूमिका आम्ही घेतली, गावोगावी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ज्यावेळेला आम्ही अनेक पत्रकारांना भेटलो, त्यावेळेला आमची भूमिका परखडपणे पत्रकारांनी तिथे मांडली, निर्भीडपणे मांडली. सरकारला कुठेही न घाबरता, एवढं ताकदवान सरकार त्यावेळेला होतं. राज्यातही ते सरकार, देशातही ते सरकार, परंतु तरी सुद्धा कुठलीही भीडभाड न ठेवता, कुठली भीती न बाळगता अगदी परखडपणे आपली मतं आपण मांडली. त्यानिमित्त मी खरं तर आपले सगळ्यांचे आभार मानेल, सगळ्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानेल. येत्या संक्रांतीला म्हणजे जानेवारीमध्ये मला तर वाटतं 14 की 15 तारखेला 14 तारखेला संक्रांत आहे. 14 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सरकारवर त्या ठिकाणी संक्रांत येण्याची संभावना आहे. जर आम्ही पुढे ठेवलेल्या मागण्या जर मान्य करणार नसेल तर सरकारला मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल. आणि आम्ही ज्या वेळेला आंदोलन केले, आम्ही 2 वेळेला आंदोलन केले. एकदा 1 जून 17ला केलं, त्यावेळेलाही आम्ही पूर्ण सरकार हलवलं. सरकारला जे वाटत होतं की शेतकरी एकजूट होऊ शकत नाही, शेतकरी संप करू शकत नाही, शेतकरी अनेक आंदोलन करू शकतो पण संप करू शकत नाही, राज्यातला संपूर्ण शेतकरी एका ठिकाणी येऊ शकत नाही. परंतु त्या ठिकाणी असं दिसलं, राज्यात नव्हे तर संपूर्ण देशातला शेतकरी एकवटला होता. माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या, आमच्या ज्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, या मागण्या आपण डोळेझाक करू नये, आपण या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा 14 जानेवारीला आपल्यावर मोठी संकट येईल, मोठी संक्रांत येईल, हे मी या निमित्तानं आपण सर्वांना सांगू इच्छितो. सर, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आणि पण त्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना त्याच प्रकारे वाढीव वीज बिल आले. तर त्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांनाही त्या वाढीव वीज बिलाचा फटका बसलेला आहे. तर त्या संदर्भात आपली काय भूमिका असेल? नाही, वीज बिलाचं तर मी जे बोललो की आपल्या दिवसाची वीज असेल किंवा वीज बिलाचे आपले जे प्रश्न आहेत, मुळातच आपले वीज बिल हा आपल्या याच्यातला प्रमुख प्रश्न आहे. वीज बिल माफीवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सरकारला विनंती करणार आहोत. तर तो सुद्धा मुद्दा आपल्या आंदोलनामध्ये निश्चित आहे. जे वाढीव बिल आले तुम्ही जे सांगताय, तर तो सुद्धा मुद्दा आहे. आता सध्या मनसे असेल किंवा इतर पक्ष हे वाढीव वीज बिलाविषयी आता सरकारला अल्टिमेटम देत आहेत. तर त्यांच्या धोरणाशी तुम्ही सहमत राहून त्यांना पाठिंबा द्याल का? निश्चित. जी म्हणजे जनतेवर जिथं अन्याय होईल तिथं आम्ही, आणि जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चित त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊ. बोगस बी बियाणं आणि खतं हा जो मध्यंतरी जो प्रकार चालला होता, त्याबाबत आपली भूमिका सरकारजवळ काय असेल? त्या संदर्भात आम्ही कृषी मंत्र्यांना त्यावेळेलाही त्यांच्या गावी जाऊन सुद्धा आम्ही भेटलो, त्यांना त्यावेळेसही आम्ही बोललो. त्याच्यानंतर त्यांनी काही प्रमाणामध्ये छापे वगैरेही टाकले. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण निश्चित हा विषय सुद्धा आपल्या या आंदोलनामध्ये राहणार आहे. त्याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही वेळ मागितला होता, परंतु करोनामुळे त्यावेळेस आम्हाला वेळ दिला गेला नाही. आज सुद्धा आम्ही त्यांची वेळ घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालणार आहोत. शेतकऱ्यांनी एक ठिकाणी येऊन सरकारचं आपण लक्ष वेधलं पाहिजे आणि आपण सरकारला त्या ठिकाणी ही गोष्ट वारंवार दाखवून दिली की सोपं नाही. शेतकऱ्याच्या विरोधात ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाने थोडंफार शेतकऱ्यांच्या विरोधात ज्यावेळेला पावलं उचलली, त्यांना सरकारमधून बाहेर पडावं लागलं, सरकारमधून त्यांना बाहेर राहावं लागलं. याचं कारण फक्त शेतकरी. त्यामुळं मला असं वाटतंय की शेतकऱ्याचा नाद त्यांनी कुठल्याही पक्षाने करू नये. म्हणजे पूर्वी काय असायचं की शहरी मतं तुम्ही घेतले की तुम्ही सरकार बनवू शकत होती, परंतु शेतकऱ्यांनी आपल्याला हे दाखवून दिलं की शेतकरी जर तुमच्याबरोबर नसला तर तुम्हाला सरकार बनवता येणार नाही. त्यामुळे या सरकारला पण आमची विनंती राहील की आपण या आपल्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्याकरता एक चांगलं काम करावं. मागही
माननीय कृषी मंत्र्यांनाही आम्ही बोललो होतो. मी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्याची प्रचंड हाल आहे. एकतर कृषी खातं जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला म्हणजे अगदी ठोस सांगू शकतो की आज तागायत कृषी खातं मला सांगा शेतकऱ्यांकरता कृषी खातं काय काम करतं. तुम्ही जर म्हणाल काय काम करतं, मी सांगेल 0 काम करतं. कृषी खातं जे आहे हे फक्त कृषी धोरणांवर काम करतं. शेतकऱ्याचं धोरण त्याच्यामध्ये अजिबात नाहीये. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय, उत्पादन वाढ हे कृषी खात्याचं काम आहे. आणि नेमकी उत्पादन वाढ जी आहे हीच आपल्या मुळावर आलेली आहे. उत्पादन जेवढं वाढणार आहे तेवढा फटका शेतकऱ्यांना भेटणार आहे, तेवढं शेतकरी नागवा होणार आहे. म्हणजे तुम्ही काय सांगताय की आम्ही जलसंधारणमध्ये कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांकरता आम्ही खर्च केले. मला त्यांना प्रामाणिकपणे सांगावंच वाटतं, मागचं सरकार असेल त्याच्या मागचं असेल किंवा आत्ताचं असेल, जर जलसंधारणमध्ये पैसे खर्च करताना त्यांना असं वाटत असेल की तुम्ही आमच्यावर उपकार करताय तर हे साफ चुकीचं आहे. 1 रुपया सुद्धा तुम्ही शेतकऱ्याकरता लावलेला नाही. जलसंधारणमध्ये तुम्ही जे पैसे टाकले तर इरिगेटेड लँड वाढण्यासाठी तुम्ही पैसे टाकले, उत्पादन वाढीसाठी तुम्ही पैसे टाकले, उत्पादन वाढ करून खाणाऱ्याला स्वस्त मिळण्यासाठी तुम्ही पैसे टाकले. म्हणजे खाणाऱ्याला तुम्ही स्वस्त देण्याकरता पैसे लावता म्हणून शेतकरी नागवा होतोय. आज मला एक सांगा की आपण मोबाईल असेल की वारंवार सगळेच बोलतात, मी बोलतो म्हणून नाही, या सगळ्यांचं बिल एवढं वाढत चाललंय, मोबाईलच्या किमती वाढत चालल्यात, मोटरसायकल आपण कुठल्याच किमतीच्या बाबतीत आपण काहीच म्हणत नाही. मग सरकार का धोरण ठरवत नाही? वारंवार आम्हाला का विनंती करावं लागते, का आंदोलन करावं लागतं, कांद्याला भाव मिळत नाही. मला एक म्हणायचं की कांद्याला एवढं लावून धरण्याचा विषय काय? 1000 रुपये 2000 रुपये क्विंटल कांदा झाला तर त्यात नवल काय का? म्हणजे सगळंच वाढतंय. कांद्याचे भाव वाढले तर त्याच्यामध्ये एवढं काय फरक पडतो? शेतीमालाचे भाव वाढले तर आपल्याला सहन होत नाही. आपण रिचार्ज आपल्याला फुकट मिळत होता, आपल्याला सवय लावून दिली, आज 200 रुपये रिचार्ज आपल्याला कमीत कमी करावा लागतो. आपण त्याच्या बाबतीत कुठेही मागे नाहीये. आपण कधीच म्हटलं नाही की रिचार्जचे भाव कमी व्हावे म्हणून. कोण ओरडलं? कोणीच ओरडलं नाही. आणि मग मला असं वाटतंय की आमचे सगळे बांधव असेल त्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये खरं तर मी सरकारला विनंती केली होती, कृषी मंत्र्यांना मी बोललो होतो की आता तुम्ही असं धोरण स्वीकारा की तुम्ही पाणी वाढवण्यासाठी, इरिगेटेड लँड वाढवण्यासाठी, आमचं म्हणजे राज्याचं आणि देशाचं उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही पाण्याचं नियोजन केलं. त्याच्यामध्ये पाणी फाउंडेशन सारख्या संस्थेने काम केलं. आमिर खान असेल, नाना पाटेकर जे असतील, हे असतील, हे सगळे लोकांनी, अमिताभ असेल, मला असं म्हणायचं आहे की हे अमिताभ बच्चन असतील, नाना पाटेकर जे असतील, जी मोठी लोक आहेत, नरेंद्रजी मोदी असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री पवार साहेब असतील, या सगळ्यांनी मला असं वाटतं एकत्रित येऊन सगळ्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे की महाग कांदा खाण्याची तयारी ठेवा. तुम्हाला कांदा स्वस्त मिळतोय, कांद्याचा आजही जेवढे भाव आहेत ना, आम्ही सांगू की आजही तो स्वस्तच आहे. म्हणजे जेवढ्या पटीने बाकीच्या वस्तूचे भाव वाढले, चैनीच्या वस्तूचे भाव वाढले, त्या पटीने शेतमालाचे भाव वाढलेले नाही. आणि जर शेतमालाचे भाव वाढणार नसेल तर शेती बिलकुल परवडणार नाही. शेतीप्रधान देशामध्ये आपण राहतो. तुम्ही तुमच्या कृषी खात्याचं काम, तुम्ही कृषी खात्याची नीट चौकशी करा. कृषी खातं शेतकऱ्यांकरता 0 काम करतं. दुग्ध विकास मंत्रालय शेतकऱ्याकरता 0 काम करतं. एवढी तफावत. 60 रुपये लिटर दूध जर तिकडं विकल्या जातं रिटेलमध्ये, आमच्याकडून दूध अगदी म्हणजे तुम्ही 20 आणि 22 रुपये लिटर दूध घेतायत. ही तफावत जी आहे ही कशा करतायत? आणि याच्यावर सगळे गप्प का बसलेत? तर याच्यामध्ये मोठी मलई आहे. दुग्ध विकास खात्याचं जर तुम्ही म्हणताल, आजही तुम्ही बघा, दुग्ध विकास कुठलाही पक्ष येऊ द्या, त्याला तिटकारा नाही. सगळ्यात जास्त डेऱ्या कोणत्या पक्षाच्या आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बरोबर ना? परंतु भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर सुद्धा जर आपण नीट जर सगळे रेकॉर्ड जर चेक केलं, सगळ्यात जास्त जर अनुदान सेंट्रल गव्हर्नमेंटचं आलं असेल तर ह्या डेऱ्यांना कोणी दिलं? भारतीय जनता पक्षाने दिलं. अनुदान कशा करता दिलं? तुम्ही चौकशी करा, तुम्ही काढा कोणत्या डेऱ्यांना किती अनुदान दिलेलं आहे. तिथं तुम्हाला बिलकुल पक्षाचा तिटकारा नव्हता. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे होते, परंतु तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्हाला तिटकारा नव्हता. कारण की दुधामध्ये सगळ्यात मोठी मलई आहे. 1,23,00,000 लिटर दूध आपल्या राज्याचं आहे रोज. 1,30,00,000 लिटर, 1,23,00,000 लिटर मध्ये विचार करा तुम्ही. मग याच्यामध्ये किती ठिकाणी पैसे खाल्ले जातात? मग त्याच्यावर कोणीच बोलत नाही. दुग्ध विकास मंत्री बोलत नाही. आमचं म्हणणं काय आहे
वारंवार आणि कधी कधी आम्ही पण चुकतो. दुधाला भाव मिळालाच पाहिजे हे बोलायचंच नाही मला तर वाटतं. आपण 70-30चा फॉर्म्युला लागू करा. FRP जसं तुम्ही ऊसाला लागू करता ना, ऊसामध्ये तुम्ही काय करताय, 70% उत्पादकाला आणि 30% प्रोसेसिंग वाल्याला. दुधामध्ये करा ना ते. आमचं काहीच म्हणणं नाही. 100 रुपये विका तुम्ही तिकडं 50 रुपयांनी विका, 30 रुपयांनी विका तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही. पण FRP मागच्या गेल्या सरकारमध्ये दुग्ध विकास मंत्रालयाच्या आम्ही कमीत कमी त्या तिथं आम्ही जवळपास 15 ते 16 मिटिंग्स घेतल्या. त्यांनी दरवेळेस सांगितलं, माझ्याकडे कटिंग्स येतात आता काही, की आम्ही FRP लागू करू, आम्ही करू. काहीच केलं नाही. तुम्ही बघा, दुग्ध विकास मंत्रालयामध्ये कुठली हालचाल कधीच होत नाही. याची नोंद खऱ्या अर्थानं तुम्ही लोकांनी खरं घेतली पाहिजे, की दुग्ध विकास मंत्र्याला आपण हे विचारलं पाहिजे की तुमचं काम काय. दूध येतं आणि दूध जातं. तुमची जी सरकारी डेअरी होती, जी आपण मुंबईमध्ये जी चालू होती, महानंद तर सहकारी आरे डेअरी का बंद केली? जर आरे डेअरी आज जर चालू असती शासनाची, राज्य शासनाची, तर तुम्ही कॉम्पिटिशन केली असते ना सहकारी डेअरी बरोबर. ती डेअरी चालू करा. आम्ही कालही पण देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही त्यावेळेस विनंती केली होती, आरे तुम्ही चालू करा ना, आरेची सिस्टम तुम्ही चालू करा. सहकारी डेअरी महानंद तुम्ही भली बंद करून टाका, पण आरे डेअरी तुम्ही चालू करा. का चालू करत नाही? प्लॅन्ट आहेत त्यांचे 3-3, 4-4 प्लॅन्ट आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला सांगतो 150-200 कोटी रुपये जर लावले तर मेंटेनन्स करून ते सगळे प्लॅन्ट तयार होतील. 10 लाख लिटर दूध फक्त राज्य शासनाने जरी घेतलं, फक्त किती 10 लाख लिटर, तरी सुद्धा सगळे सहकारी डेअरीवाले उघडे पडतील. तुम्हाला जर भावच द्यायचा आहे ना, तुम्ही डेअरी चालू करा. सरकारने डेअऱ्या बंद करून ठेवल्या. सरकारचा रोल काय डेअरीमध्ये? सरकार भाव जाहीर करून मोकळं 27 रुपये भाव दिला पाहिजे. नाही दिला तर तुम्ही काय करताय ते सांगा. हे काय वेळेपण आहे? आपण सरकारला भाव मागायचा, सरकारने हमी भाव देऊन टाकायचा. 27 रुपये भाव तुम्हाला दिला, मिळतो का हे चेक करायला कोण आहे? त्यामुळे आमचं म्हणणं एकच आहे की ह्या दोन्ही खात्याचा, सरकार आणि शेतकऱ्याचा संबंध काय येतो सांगा मला. कृषी खात्याचा संबंध काय? आम्ही जर कृषी मंत्र्याकडे गेलो, मी जर आज जर म्हटलं की आमचे विमा आले नाहीत, कृषी मंत्री काय म्हणणार? सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय. आम्हाला हमी भाव मिळत नाही, मुख्यमंत्री काय म्हणणार? सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय. तुमचं काम काय? कृषी खातं. मला आठवतं ज्या वेळेला दुर्दैवानं त्यावेळेला आपले कृषी मंत्री जे होते भारतीय जनता पक्षातल्या काळातले पांडुरंगजी फुंडकर साहेब, ते वारल्यानंतर खातं बरेच दिवस त्या खात्याला मंत्री नव्हता, कृषी मंत्री नव्हता. आपल्याला राज्याला कृषी मंत्री नसताना सुद्धा 2-2 वर्ष राज्याचं सरकार चालू शकतं. याचा अर्थ सरळ कोणता आहे की कृषी मंत्री हे पद काढलं तरी चालेल. कृषी मंत्र्याचा आमचा संबंधच नाही ना. आम्ही जर आमचे पैसे आले नाही, शेतकऱ्याचे पैसे बँकेत जमा झाले नाही, सांगायचं कोणाला? आम्ही कोणाकडे जाणार? आम्ही शेतकरी जायचं कोणाकडे? आम्ही गेलो कृषी मंत्र्याकडे. मालेगावला आम्ही त्यांच्याकडे गेलो. आम्ही त्यांना सांगितलं की आमचे बँकेमध्ये पैसे आले नाही आणि बँकेचं म्हणणं असं आहे की सरकारने फक्त घोषणा केली. ते म्हणजे हे माझं काम नाही, कारण हे माझं खातं नाही. म्हणजे कृषी मंत्र्याला नाही सांगायचं आम्ही प्रत्येक विभागाकडे वेगवेगळं जायचं. मला असं म्हणायचं आहे की हे कृषी खातं जे आहे, तर प्रमुखतः माझी विनंती सरकारला अशी की शेतकऱ्याकरता काहीतरी काम या खात्याने करावं. सर, आता भारत सरकारने कृषी कायदा पास केलेला आहे, तर त्या ठिकाणी बऱ्याच राज्यांमध्ये त्या ठिकाणी विरोध चालू आहे त्या कायद्याला. महाराष्ट्र सरकारने तो कायदा पास केलेला नाही, तर त्याविषयी तुमची काय भूमिका आहे? तुम्ही काय कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटने पास केलाय, मी तर परखडपणे सांगेल की ती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे गोष्टी दिसायला सुरुवातीला किती छान दिसले. ज्या वेळेला 84-85 मध्ये, 74-75 ज्या वेळेला आपल्या देशामध्ये क्रांती झाली, आपण म्हणतो कृषी क्रांती झाली, त्यावेळेला हरित क्रांती जे आपण म्हणतो, हरित क्रांती झाली, त्यावेळेला खूप चांगलं वाटलं आपल्याला. परंतु तुम्हाला खरं सांगतो, जर मागे जाऊन बघितलं तर हरित क्रांतीमुळे आज आपण नागो जातो. इतीच पद्धती आहे आता, इतीच पद्धती. म्हणजे काय झालं, हरित क्रांतीमध्ये काय झालं, खाणाऱ्याला योग्य झालं. 30% लोक खाण्या वाचून मरत होते, म्हणून इंदिरा गांधींनी ते केलं. केमिकल फर्टिलायझर्स, आमकं धमकं. आज तुम्हाला सांगतो, आपण जे बी आहे, गव्हाचं जे बी आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी किती राहिल्या गव्हाच्या? त्याला आपण गहू म्हणतो, पण प्रॉपर्टी राहिल्या नाही.
दूध किती निघत होतं गाईचं 3 लिटर, आता निघायला लागलं 30 लिटर. म्हणजे 3 लिटरच्या प्रॉपर्टी 30 लिटरमध्ये हे झाल्या, दूध वाढलं. म्हणजे दूध वाढवण्याचं सरकारला पडलंय. तुम्ही लोकांना विष पाजा, तुम्ही त्यात मिश्रण काही करा, दूध वाढवा, पाणी टाका तरी दूध वाढवा. का तर लोकांना खायला दिलं पाहिजे. म्हणजे सरकार फक्त सरकारच्या जबाबदारी मागं पडलं. म्हणून मला असं वाटतं की ती जी तुम्ही म्हटले ते जे सरकारने त्या कायद्यांमध्ये जे दुरुस्त्या केल्यात किंवा नवीन कायदे जे केलेत तर ते शेतकऱ्याच्या दृष्टीने घातक आहे. कारण भविष्यात तिथं काय होणार आहे, आता तुम्ही बाजार समिती मोडून टाकल्या, सहकार्याचं जाळं तुम्ही मोडा, तुमचे राजकीय विषय आहेत ते, त्यांना एकामेकाची जिरवायची आहे. हे आले की त्यांची जिरवायची, ते आले की यांची जिरवायची. पण हे जिरवण्यामध्ये आमची शेतकऱ्याची जिरती आहे. सर मला एक विचारायचं होतं, मी पत्रकार नाही हो. बट मला एक विचारायचं होतं की आता जसं आपण म्हणाले कांद्याला भाव मिळत नाही, पण कांद्याबरोबर जे काही आपले नाशवंत पदार्थ आहेत जसं की पालेभाज्या, उदाहरणार्थ मेथीची गड्डी जी पहिल्यांदा 10 रुपयाला एक मिळायची ती आज 10 रुपयाला 4 मिळते. बरोबर. मग हे कसं होतं की प्रोडक्शन वाढलं, डिमांड वाढली आणि त्याच्यामुळे ते आपलं डिमांड कमी झाली, प्रोडक्शन वाढलं की त्याच्यामुळे ते भाव कमी होतात. पण तो डिमांड आणि सप्लाय आणि डिमांडमधला जो गॅप आहे तो मेंटेन करून शेतकऱ्याला प्रॉफिट कसं मिळून देतो? नाही, खरं तर काय, आम्ही याच्यावर सुद्धा एक काम चालू केलं होतं. आम्ही 24 मार्चला आमचा एक कार्यक्रम होता. तर तो कार्यक्रम काय होता की मुळात शेतकऱ्यांची जी मुलं आहेत म्हणजे जी युवक आहेत त्या युवकांनी सगळ्यांनी कुठेतरी एका ठिकाणी आलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही, आमचं म्हणणं आहे सरकारवर बोंबलत बसण्यापेक्षा सरकारला एकदा धक्का देऊ, आम्ही सरकार पाडून टाकू, आम्ही सरकार येऊ देणार नाही आम्ही. आता आमचं म्हणणं काय, जसं तुम्ही आता म्हटले की आपल्याला ते सुद्धा एक धोरण आपल्याला शेतकऱ्यांना ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे आज काय होतं, रिटेलमध्ये आपण नाही आहे. जसं आता यांनी सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो नवीन कायदा झाला त्याच्यामध्ये कोणी पण व्यापारी व्हा, कोणी पण माल खरेदी करा आणि कोणी पण विका, म्हणजे लायसन्स नसेल तरी चालेल, बरोबर. तर मला काय म्हणायचं आहे की याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी फायदा घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी फायदा उचलला पाहिजे याच्यामध्ये. म्हणजे हे जे डिमांड अँड सप्लाय हा जो विषय आहे, डिमांड अँड सप्लायचा विषय काय थोडक्यात मला एक सांगा. म्हणजे विषय कधी कधी चुकीचे वाटतात बरं का, पण मला जे वाटतंय मी ते तुम्हाला सांगतोय की गेल्या 14-15 वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही बघितला तर हा फळबागामध्ये अतिशय मोठी क्रांती आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून झाली. पवार साहेबांचे इंटेन्शन चांगले होते, अडचण नाही. मुळात उत्पादन वाढणं ही गोष्ट चांगली आहे, निश्चित चांगली आहे. उत्पादन वाढल्यामुळे झालं काय तुम्हाला सांगतो. आमचा जो शेतकरी तो 70 रुपयाला द्राक्ष विकत होता, 70 रुपये 80 रुपये किलोनी द्राक्ष विकत होता, तो एक्सपोर्ट करत होता. आम्ही आजारी पडलो तर द्राक्ष खरेदी करत होतो. आज परिस्थिती काय आहे, मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये 6 वर्षापूर्वी एक भाषण केलंय, तुम्ही कुणी ऐकलं की नाही मला माहित नाही. भाइयों और बहनों, कुछ ही दिनों में, कुछ ही सालों में आपको अंगूर 10 रुपये से खिलाऊंगा. हे काय, एवढ्या टाळ्या पडल्या, प्रचंड टाळ्या पडल्या. 10 रुपयांनी उत्पादन, त्याची उत्पादन किंमत किती आहे, 14-15 उत्पादन किंमत आहे त्याची. आणि आज खरंच 8 रुपये 10 रुपयांनी द्राक्ष विकले. आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वेळेला 8 रुपये 10 रुपयांनी द्राक्ष विकले. हे झालं कशामुळं, याचं मूळ आपण तपासलं पाहिजे. मग हरित क्रांतीने काय फटका बसला, त्यावेळेस छान वाटलं. फल उत्पादनामध्ये क्रांती झाली, मग मला सांगा शेतकऱ्यांमध्ये बदल काय झाला. आता मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी आत्महत्या नाही करणार. आता सांगली, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकचा शेतकरी आत्महत्या करणार. कारण त्याला एका एकरावर 2.5 लाख रुपयाचं कर्ज मिळतं आणि सरकार म्हणतं की 2 लाखाच्या आत एवढं देऊ, 1.5 लाखाच्या आत एवढं देऊ. पण त्यांनी मरायचं, त्यांनी जगायचं नाही. कारण त्याला 2.5 लाख रुपये कर्ज मिळतंय. जर त्याने द्राक्षाकरता जर कर्ज घेतलं 5 एकरावर, जर त्याच्या 10 लाख रुपयाचं कर्ज जर असेल तर त्यांनी मरायचं. म्हणजे सरळ शेतकऱ्याकरता ही भूमिका आहे. एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांचा फक्त वापर करून घेताय. इंडस्ट्री म्हटलं की तुम्ही काही द्यायला तयार आहे, त्याला वीज फुकट द्यायला तयार आहे, त्याला सबसिडीज द्यायला तयार आहे. त्याला आमच्या उलट तुम्ही सबसिडीज कमी केल्या. आमच्या केमिकल फर्टिलायझरवरच्या सबसिडी काढल्यात, आपण 2 दिवस वरवल्यानंतर सोडून दिलं. म्हणजे मुळात काही चुका आपल्या पण आहेत. आणि म्हणून आता जे तुम्ही म्हटले की याच्यामध्ये निश्चित काय हो राहिलं की उत्पादन वाढ जी आहेत ना, सरकार उत्पादन वाढीच्या मागे लागले आणि आपल्यालाही समजेना.
आपल्याला जर आज आपण काय म्हणतोय, आज आपले गाईची ब्रीड आहेत का? आज आपल्याकडे सगळे होस्टेन आणि जर्सी आले. आता होस्टेन आणि जर्सी यामुळे कायच नाही, वेगळे प्राणी आहेत. पण ते 30%, 40%, 60%, 70%, 70-80% आपण गेलोय आणि आपली गाय राहिलीच नाही. म्हणजे आपण गाईचं दूध पितच नाही आता. त्यामुळं चुका आपल्या आहेत ना. मला एक सांगा, शेतकऱ्यांनी काय हद्दपार केली ना. आज तुम्ही हॉलंडमध्ये जा, आज तुम्ही तिथं तुम्हाला सिमेंट आपले गावरान गाईचे सिमेंट आपल्याकडे नाही राहिले. आपल्याकडे किती जाती जपल्या आहेत आज विचारा तुम्ही. तुमच्या भागात कोणती गाय होती माहिती आहे का तुम्हाला? होस्टेन जर्सी शिवाय कोणालाच गाईच माहिती नाही. आपण आपलं नुकसान करतोय हे जर आपल्याला कळणार नसेल तर ते पण चुकीचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की एज्युकेशन सुद्धा हा महत्वाचा भाग आहे. ॲग्रिकल्चर एज्युकेशन म्हणजे फार्मर्स एज्युकेशन. शेतकरी स्मार्ट फार्मर कसा झाला पाहिजे या निमित्ताने सुद्धा आम्ही काम चालू करतोय. संघटना आमची निश्चित आहे, पण आमची संघटना नव्हे, आमची चळवळ आहे. किसान क्रांती ही संघटना नाही. आणि ह्या चळवळीतून आम्हाला फक्त आंदोलनच नाही तर शेतकऱ्यांना ह्या सुद्धा काही गोष्टी आम्हाला त्यामार्फत आम्ही सांगू इच्छितो. कारण माहिती जागा काही शेतकरी कलिंगडाचे व्यापारी करतात. कलिंगडाला इंजेक्शन वगैरे काय तुमचं केमिकल ते देतात, लवकर वाढ होते आणि व्यापारी येऊन दलाला घेऊन जातो. पण ते एक वेळेस त्या शेतकऱ्याला मी विचारलं होतं, त्यांनी कलिंगड दिलं आम्हाला खाल्लं, पण त्याला म्हणजे तू खा. त्यांनी खाल्लं नाही. तर ते म्हणते कोणाला सांगू नका, तुम्हाला सांगतो माझ्या धोकेदायक आहे आमचं कलिंगड आणि आम्ही व्यापाऱ्यांना देतो तिथे, व्यापारी घेऊन जातो. हे अपायकारक आहे का नाही पुढच्या लोकांना नाही. आता याच्यामध्ये काय याच्यामध्ये याला संपूर्णतः ह्या सगळ्या सिस्टमला दोषी सरकार. मी मागापासून जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की सरकार आणि शेतकऱ्याचा संबंधच यायला तयार नाही. सरकार काहीच करायला तयार नाही. मग आता तुम्ही सांगाल की टरबूजमध्ये जर विष निघालं तर जबाबदार आम्ही. केमिकल फर्टिलायझर कोणी दिले आम्हाला? सेंट्रल गव्हर्नमेंट केमिकल फर्टिलायझर पुरवले आजपर्यंत आम्हाला. किती वर्ष झाली? आमच्या फॅक्टरीज नाही आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विष आहे. त्याचं काय करणार तुम्ही? केमिकल फर्टिलायझर जे शेतकऱ्यांना तुम्ही देता, शेतकरी वाटतायत, तुम्ही खातायत, त्याच्यामध्ये सुद्धा विष आहे. दूध जे तुम्ही घेता, दूध, मला एक सांगा की कॉस्टिक सोडाविना कोणतं दूध टिकतं? मला सांगा तुम्ही. आज जर टेस्ट घ्या पूर्ण राज्यामध्ये दूध टिकू शकत नाही. दूध किती वेळ टिकावता तुम्ही? कुठलं दूध कुठलं न्यायचं तुम्ही? त्याच्यामध्ये तर सगळ्या पूर्ण दुधामध्ये विष आहे तुमच्या. त्याचं तुम्ही कुठं काय बांधणार? त्याचा दोष द्यायचा कोणाला सांगा तुम्ही? तुम्ही पुढे विकणार असेल ह्या भावामध्ये आणि आम्हाला जर समजा 20 आणि 22 तर आम्हाला जर मेंटेनन्स निघणार नसेल, द्यायचं काय आम्ही तुम्हाला? द्यायचं काय? आणि हे आणलं कुणी? म्हणून मी पहिल्यापासून सांगतो की प्रॉपर्टीज कमी झाल्या. तुम्ही गहू खातच नाहीये. ज्या वेळेला तुमचे खपली वगैरे जे गहू होते, ज्यावेळेला ते 4 पोते होत होते ना, तो गहू तो काळा मुसळाचा वगैरे, हे सगळे म्हणजे हे चाललं कुठं हे एकदा बघू. पण सरकारला याचं काहीही घेणं नाही. सरकार विषमुक्त अन्नधान्याचा पुरस्कर्ता नाही. सरकारला 100 लोकांसाठी धान्य पुरवायचं आहे. 100 लोकांसाठी धान्य तयार झालं पाहिजे. कसं म्हणतात 40 लोकांसाठी झालं, 60 लोक उपाशी राहणार, सरकारला चाललंय. बरं, विष घाला तुम्ही, लवकर उत्पादन हे काय. त्याच्यामुळं मला सांगायचं की ही जी तफावत आहे ही हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे ज्याच्यावर कधीच चर्चा होती. भाव मिळाला नाही म्हणून आंदोलन होतं. मला एक सांगा की याला आम्ही सुद्धा त्याला आम्ही म्हणतोय ना की आम्ही शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये असेल काही गोष्टी त्रुटी असतील ते सुद्धा आम्ही सगळ्या सुधारून घेऊ. परंतु याला राज्य सरकारने त्याला चांगल्या पद्धतीने त्याला सपोर्ट करावा लागेल. ए टू मिल्क जर तुम्ही आणलं ना, A2 मिल्क आपल्याकडे टेस्ट हरियाणामध्ये फक्त एक लॅब आहे, अख्ख्या देशात आपल्या एक लॅब आहे. मला एक सांगा, तुम्ही राज्यात उपलब्ध करा ना. 2.25 कोटी रुपये त्याची किंमत आहे, राज्य घेऊ नाही शकत. जर ती लॅब जर तयार झाली तर 100-150 रुपये लिटरनी दूध घ्यायला मोठे माणसं तयार आहेत. खिशात पैसे त्यांना गावरान गाईचं दूध जे 100% प्युअर गाईचं दूध ते घ्यायला तयार आहे. राज्य शासनाने फक्त लॅब उभी करायची. राज्य शासन जर 2.25 कोटीची लॅब उभी करणार नसेल तर त्याचं कारण स्पष्ट आहे. जर लॅब उभी केली तर लोक परत एकदा गावरांकडे जातील. कारण जर 100 रुपये भाव जर मिळायला लागला त्या दुधाला तर मग मी होस्टेन जर्सी करू कशाला? परत मी तिकडे जाईल. म्हणून ती लॅब उपलब्ध होत नाही. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी मागचे कारण खरंच समजून घेतले पाहिजे. आणि माझं तर मूळ तर म्हणणं काय आहे की हे काम तुम्ही लोक करू शकता. आम्ही किती ओरडू, आम्ही किती सांगू,
परंतु हा जो प्रसार आहे म्हणजे मुळात याच्यात अभाव आहे. शेतकऱ्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये संभ्रम आहे. म्हणजे आपण उठसूट आंदोलन करणं सुद्धा योग्य नाही. आपण काही ठिकाणी आपण जसं म्हणतो आपला न्यूज दाखवला पाहिजे, शेतकऱ्यांनी तो दाखवला पाहिजे. तुम्ही उत्पादन कमी करायच्या मागे लागा ना. तुम्हाला काय करतो, प्युअर करा ना, प्युअर सोनं तयार करा. तुम्ही विष सोडून द्या. तुम्ही बीटीबीआय संदर्भात काय हे तोच पार्ट आला परत. बीटीबीआय जे आहेत, आपण उत्पादन वाढीचा विषय आहे. उत्पादन म्हणजे तुम्ही आमचं उत्पादन पण वाढवायचं आणि आम्हाला किमती पण द्यायच्या. हा म्हणजे केवळ अन्याय आहे. आमचं म्हणणं नाही. जर तुमचं म्हणणं असेल की जर काही शेतकरी संघटना बीटीचं समर्थन करतात, रघुनाथदादांनी समर्थन करतात. समर्थन जर मी सांगतो सगळ्या गोष्टींचं केलं आपण. केमिकल फर्टिलायझरचं समर्थन नाही केलं का आपण? ते आपल्याकरता विष झालं ना शेतकऱ्यांकरता. सगळ्याचं केलं आपण समर्थन. शासन विरोध करतोय त्याला. शासन कुठे केमिकल फर्टिलायझर करतो? बीटी कॉटन, फक्त कॉटन मध्ये बीटी आणलं, बाकी पिकत नाही. शासन तुम्हाला एक सांगतो, मी मगाशी सांगितलं वेगवेगळ्या पक्षाचे सरकार एकामेकांची जिरवण्या करतात, काही पण करतात. पॉलिसीज त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना ठरवता येतात, काही पण पॉलिसीज ठरवतात. मुळात तर मी काय सांगतोय की सरकार जे आहे, सरकार आता पूर्वी आपल्याला असं वाटायचं की म्हणजे जो नंबर आहे तो एकाच पक्षाचा झाला पाहिजे, बहुमताने सरकार. पण मला असं वाटतं की उलट आहे ना, विरोधी पक्ष हा स्ट्रॉंग पाहिजे, विरोधी पक्ष हा चांगला पाहिजे. तो मला असं वाटतंय की तो सेंट्रल गव्हर्नमेंट एकदम कमकुवत. त्यामुळे आपण देशाची व्यवस्था जर बघितली, पक्ष म्हणून सोडवा, तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे चालल्या त्या आपल्याला दिसतील. पत्रकारिता सुद्धा कुठे चालली तुम्ही बघा. म्हणजे हे सगळ्या लोकांसाठी घातक सगळं चाललंय. संघटना स्थापन होतात, नेते मंडळी तयार होतात आणि थोडंसं त्याला शेतकऱ्यांनी अशी पाठबळ असं दिलं, कुठल्या तरी पक्षाची जाऊन मिळून काहीतरी आमदारकी खासदारकी शेतकऱ्याची जेव्हा झाल्याची नेते मंडळी का त्याला म्हणजे बळी का पाठवतात असं, म्हणजे असं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मला पडलेला प्रश्न. खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे तुम्हालाही पडलेला प्रश्न होता पूर्वी, मला पडलेला होता. माझ्यावर तो खूप आरोप झाले. ज्या दिवशी आंदोलन माघारी घेतलं त्या दिवशी तुम्हाला सांगतो की आज इथं बसून मी बोलतोय तुमच्याशी, त्या दिवशी आम्ही एवढं घाबरून गेलो. मुळातच त्या दिवशीचा विषय काय होता की 2 दिवसानंतर आंदोलन मागं का गेलो. आम्ही जे 5-6 महिन्यापासून याची तयारी करत होतो, तर हे आंदोलन मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही लोक 50% आमच्या बरोबर होते याच्यामध्ये. म्हणजे काही गोष्टी प्रभावीपणे बाहेर तुम्ही दाखवल्या. मुंबईमध्ये काय झालं ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही दाखवल्या. तुम्ही जर 10 लोकांना जर विचारलं असेल तर बिचारे 4च लोकांनी सांगितलं हो दूध 150ला घेतलं. बाकीच्याने सांगितलं असेल की नाही आम्हाला दूधच लागत नाही. 150ने घेतलेल्या लोकांचे तुम्ही आवर्जून दाखवलं. कारण तुम्हाला ती तळमळ होती. शेतकरी म्हणून म्हणा, पत्रकार म्हणून म्हणा, किंवा एक म्हणजे चौथा खांब म्हणून तुम्ही तो विषय तिथं ठेवला, मग तुम्ही ती जाण ठेवली. तर मला एक सांगायचं आहे की त्या दिवशी सुद्धा आम्हाला काय झालं, आम्हाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे यू झालं तू झालं आता मग हे झालं तर त्यावेळेस होतेच. म्हणजे त्यांनी सगळं कव्हरेज केलेलं होतं, ते बाहेर होते, आम्हाला प्रश्न विचारायला होते. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी बघितलेलं आहे, या सगळ्या गोष्टी जवळून. याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जसं म्हटले ते आम्हाला पण सगळ्यांना असं वाटलं होतं की आम्ही सुद्धा आता कुठल्या तरी एका पक्षात, आम्हाला सुद्धा पक्षात जाण्याचं काय म्हणजे काय अवघड काहीच नाही.